हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग, ती पण खूप डिटेलमध्ये एकदम सविस्तरमध्ये. आणि ब्लाऊज इथं मी घेतलेला आहे 1 मीटर अस्तर, कारण फुल हात आहे त्यामुळे इथे 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. आणि हा आहे आपला मापाचा ब्लाऊज. तर ब्लाऊजवरून मापे घेऊन एकदम सविस्तरमध्ये किती वाढवायचं काय ते एकदम डिटेलमध्ये मेजरमेंट घेऊन आजच्या ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी इथं बघा हे मापे लिहून घेतलेले आहेत. तर चला आपण मापे घ्यायला सुरुवात करूया. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला अगोदर ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. एकदम सरळ आपली शोल्डर पट्टी सरळ ठेवून आणि आता आपल्याला उंचीचा माप टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला उंची मोजायची आहे आणि आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. तर इथं आपण लिहून घेणार आहोत 13.5 इंच. ओके. आता लगेच आपण पाठीमागचा गळा पण मोजून घेऊया. तर आपला पाठीमागचा गळा आहे 3 इंच, 3.25 इंच आहे. तर इथं आपण 3.25 इंचाचं घेऊन घेऊया. ओके. आता आपण छातीचं माप घेऊया. तर छातीचं माप घेताना इथे बघा अशा प्रकारे ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे आणि जिथं आपण आपला आर्महोल आलेला असतो आपली फिटिंगचा, तिथून अशा प्रकारे आपल्याला सरळ मोजून घ्यायचं आहे आपली छाती किती आहे ती. तर इथे बघा आपली छातीचं माप आलेलं आहे 8.5 इंच. तर इथं 8.5 इंच असं लिहून घ्यायचं. आणि आता आपण कमरेचं माप मोजून घेणार आहोत. आणि कमरेचं माप मोजताना असा ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचा आणि एकदम व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथं आपलं कमरेचं माप आलेलं आहे 28 इंच. तर इथं आपण 28 इंच घेऊन घेऊया. आता आपण हाताचं माप मोजून घेऊया. हात आपले किती इंचाचे आहेत ते. अशा प्रकारे आपल्याला सरळ व्यवस्थित हात ठेवून घ्यायचा आहे आणि त्याची उंची मोजायची आहे. तर आपल्या हाताची उंची आहे इथं 10 इंच, पावणे 10 इंच आहे बघा, पण आपण 10 इंच घेऊया. आणि इथं दंडगेर आहे आपला 5 इंच, पावणे 5 इंच आहे. आता पुढचा गळा मोजूया आपण. तर पुढचा गळा पण असं सरळ ठेवून मोजून घ्यायचा आहे. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर जाऊन बघा. तर इथे बघा उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. आणि आपली छाती किती 8.5 इंच आहे प्लस 2 इंच त्यात आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि हात पण आपले जेवढे आहेत त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा आहे त्यात आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि दंडगेर आपला जेवढा आहे तेवढाच असतो. ओके. ते इथं आपले बघितले तुम्ही माप कशी वाढवून घ्यायची किती काय ते. आता आपण याला अस्तरवर कटिंग करून घेऊया. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. ओके. तर ही जशी माप आपण वहीवर लिहिली आहेत अगदी तशीच माप आपल्या इथे टाकायची आहे. तर इथे बघा उंची 14.5 इंच, शोल्डर आपण इथं 5.5 इंच घेणार आहोत. इथे बघा 5.5 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपली शोल्डर पट्टी आहे ती 3.25 इंचाची घेतलेली आहे, कारण डीप नेक आहे. पुढे पण डीप नेक आणि पाठीमागे पण डीप नेक आहे, म्हणून गळा आपला 2.25 इंचाचाच राहील गळा रुंदी. इथं आपण छातीचं माप टाकणार आहोत आणि मुंडा 6 इंच घेतलेला आहे. येथे 8.5 इंच छातीचं माप आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे माप टाकून घ्यायचं आहे. आणि इथं बघा पाठीमागे मुंड्याचा आकार 1.5 इंच आणि पुढचा जो घ्यायचा आहे आपल्याला तो 1 इंच. अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. आणि इथं आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे बघा असं व्यवस्थित आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आर्महोलचा शेप देऊन झालेला आहे. आता आपण कमरेचं माप घेऊया. कमरेचा 4था प्लस 1 इंच डॉटसाठी आणि 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. अशा प्रकारे आपण आता जोडून घेऊया. ही आपली फिटिंगची लाईन. ओके. आता आपण गळा टाकूया. तर 2.25 इंच होतं गळा, तर त्यात पाऊण इंच ॲड केलं तर आपला खालची पट्टी किती इंचाची आली? 4 इंचाची आली. तर इथे 4 इंच 4 इंचाची मार्किंग करून घेतली आणि 3 इंच रुंदीला घेतलेला आहे गळा. तर अशा प्रकारे मार्किंग करून गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया. जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा पाठीमागचा आकार कट केलेला आहे, पुढचा आकार इथं कट करायची गरज नाही आहे. ओके. तर इथे बघा अशा प्रकारे पाठीमागचा भाग आपला कट करून झालेला आहे. तर आता पुढे ओपन आहे म्हणून इथं ओपन साईडला मी हा पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, कारण हात पण फुल आहेत ना, त्यामुळे कपडा जसा ॲडजस्ट होईल तसं बघायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी उभ्या ह्याच्यात पाठीमागचा पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि जसा आहे तसाच आपल्याला ड्रॉ करून घेतला आहे. आणि खालच्या साईडला मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे, कारण प्रिन्सेस कटमध्ये आपला पुढचा भाग हा जास्त असतो.
तर इथे 2.25 इंचावर मी मार्किंग करून घेते, कारण आपण पाठीमागच्या याला पण 2.25 इंचच मार्जिन घेतलं होतं गळ्याचं. तर इथे बघा आपली मार्किंग झालेली आहे. आता आपण मुंडा आखून घेऊया, पुढचा मुंडा. इथं 6 इंचावर मार्किंग करून पहिलं बॉक्स बनवून घेऊया आणि इथं 1 इंचावर मार्किंग करून इथं पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता पुढचा गळा आपण इथं 6 इंच होता, आता अर्धा इंच आपल्याला शोल्डर मध्ये शिलाईसाठी जाणार आहे, म्हणून 6.5 इंचावर इथं पुढचा गळा घेतलेला आहे आणि अर्धा इंच इथं होकाईसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि असा गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपण टक्स पॉईंट टाकणार आहोत. तर आपलं 8.5 इंच छातीचं माप आहे, त्याच्यात 1.5 इंच प्लस करून आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे. ते बघा वर 4 आणि खाली 3.5 इंच असा माप घेऊन इथं अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथून 2 इंच टक्ससाठी घेतलंय, म्हणून 2 इंच तसंच आपल्याला साईडला वाढवायचं आहे, कारण टक्सचा आपला 2 इंच भाग कट होऊन जाणार आहे ना, आणि छातीच्या साईडला 1 इंच वाढवून घेतलेला आहे. इथं 2 इंच असं सरळ घ्यायचं आणि व्यवस्थित प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे बघा, आणि जे 1 इंच आपण एक्स्ट्रा वाढवलं होतं खालच्या साईडने, मग फिटिंगच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा होईल, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपले सेम होतात, मग फिटिंग करताना कमी जास्त होत नाहीत. आता इथं आपण कट करून घेणार आहोत. जसं मार्किंग केलं तसंच अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा, खूप व्यवस्थित आणि खूप फिनिशिंग मध्ये येतो ब्लाउज आणि आपल्याला बसतो पण फिटिंग मध्ये व्यवस्थित. तर इथे बघा आपले दोन्ही पण पार्ट आता कट करून झालेले आहेत. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. ओके, इथे बघा बाहीची कटिंग. ते इथं बाहीसाठी बघा मी 4 फोल्ड मध्ये कपडा घेतलेला आहे आणि आपली बाहीची उंची 10 होती, त्यात 1 इंच प्लस करून इथं 11 इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि 3 इंच डाऊन घेतलेला आहे. तर इथे बघा आपलं छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो घडीसाठी, तर 8.5 इंच आपला छातीचा भाग येतो. इथे 1/2 इंच कमी पडत आहे, ते नंतर मी शिलाई करताना जोडून घेईन. तर बाही बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर बाही कटिंग करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल तर बाही कटिंगचा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केलेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल, म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्ही तो बघू शकता. तर इथं बघा मी मेन जो आपला ब्लाउजचा कपडा आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर जे आपण कटिंग केलेले पार्ट होते ते अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून ठेवायचे आहेत, कुठे ॲडजस्ट होतात त्याच्यानुसार, आणि याची पूर्णपणे कटिंग करून घ्यायची आहे. हा ब्लाऊज पीस खूप मोठा होता त्यामुळे ॲडजस्ट करण्याची जास्त काही गरज पडलेली नाही, पण कधी कधी आपला ब्लाऊज पीस खूप छोटा असल्यावर एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करूनच आपल्याला सगळे पार्ट ठेवून घ्यावे लागतात. इथं आपण बाही पण कटिंग करून घेऊया. आपले सगळे पार्ट्स झालेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा स्टिचिंगचा डिटेलमध्ये व्हिडिओ भेटेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.